नमस्ते. आपण सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी म्हणजे समाज कल्याण जे खातं आहे आपलं न्याय खातं. तर त्याच्यात भरतीसाठी जी 25 डिसेंबरला परीक्षा होणार आहे, तर त्याची तयारी परीक्षेभिमुख करून त्या परीक्षेत आपण नेमकं कसं पास व्हायचं याच्याबद्दलची चर्चा करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, ही जाहिरात मला वाटतं 2023ची आहे. आता आपण 2024 मध्ये आहोत. मुलाखती कदाचित पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये होतील. आणि त्याच वर्षी निकाल लागून आपल्याला ते पद मिळू शकतं. आणि जागांची रिक्त संख्या 41 आहे. आणि आलेल्या अर्जांची संख्या ऍक्च्युली आपल्याला जरी माहिती नसली तरी अंदाज बांधता येतो, कारण आता ही चाळणी परीक्षा घेतली जाते म्हणजे नक्कीच ती 400 पेक्षा जास्त. पण तसा काही जणांच्या मध्ये ती 10,000 पेक्षा जास्त सुद्धा असू शकते. तर ह्या 10,000 मधनं त्या 41 मध्ये माझी जर निवड व्हायची असेल तर मुलाखतीमध्ये एका जागेसाठी 3 ते 5 जणांना 5 जणांना म्हटलं तर साधारण 41 गुणिले 5 केलं की इट कम्स आउट टू 200. आणि 3 जर म्हटलं तर तो नंबर आपला साधारण 120 येतो. तर त्या 10,000 मध्ये माझा नंबर काही झालं तर पहिल्या 100 मध्ये किंवा 200 मध्ये असेल तरच मी मुलाखतीला पात्र ठरणार. आणि याच्यात जर तुम्ही बघितलं तर त्यांनी सांगितले की निवड ही चाळणी परीक्षेचे गुण, म्हणजे हे ते 100 मार्क प्रश्न जे 200 मार्काला आहेत त्यात मला किती गुण मिळतील आणि मुलाखतीचे गुण, एकत्रित गुण विचारात घेऊन आपल्याला ती तयारी केली जाणार आहे. आणि मुलाखतीमध्ये आपली मुलाखत 50 मार्काची आहे. 41% म्हणजे 20 पेक्षा जास्त मुलाखतीत गुण पाहिजेत. आता जर तुम्ही बघायला गेला तर मुलाखतीत मॅक्झिमम गुण 50 मार्काच्या मुलाखतीमध्ये यावर्षी म्हणा किंवा 2024 मध्ये सध्याच्या आयोगातल्या सदस्यांनी किंवा मुलाखत मंडळाने 50 पैकी जास्त मार्क दिलेले जे साधारण 35-36 पर्यंत असतात. मग आपण धरून चालू की माझी निवड जर व्हायची असेल तर मुलाखतीला समजा आपल्याला 35वर पडले आणि जो सिलेक्शन झालेला असेल त्याला किमान मुलाखतीले गुण साधारणपणे 25 असतात. सांगायचा अर्थ काय, मुलाखती मधली इंटेन्सिटी ऑफ द कॉम्पिटिशन इज व्हेरी हाय, बट द रेंज ऑफ द मार्क्स सिलेक्टेड अँड नॉन सिलेक्टेड और द लास्ट सिलेक्टेड इज नॉट मोर दॅन 10 मार्क्स. म्हणजे त्या 41 पैकी कुणाला जर 35 पडला असेल आणि पहिल्या नंबरला तर, आणि 41 जो असेल तर त्याला मुलाखतीला 25 असतील. त्यामुळं मुलाखतीमध्ये ज्यादा मार्क पडून माझा जरी परफॉर्मन्स रिटर्न मध्येच म्हणजे ह्या चाळणी परीक्षेत कमी असेल तर चालेल असं होणार नाही. त्यामुळे चाळणी परीक्षेतले आपले गुण हे जास्त असायलाच पाहिजेत. आणि साधारण किती मार्क पडू शकतात चाळणी परीक्षेमध्ये, तर MPSCच्या विविध परीक्षांचा जर अंदाज घेतला तर साधारणपणे मॅक्झिमम आपल्याला 60 ते 65% गुण या चाळणी परीक्षेत पाडता येतात. म्हणजे 100 पैकी जर समजा मी 65 प्रश्नांची उत्तरं चांगली लिहिली तर मला 130 गुण पडतील. आणि मुलाखतीत मला एक 30 पडले तर 160 जाईल आणि माझी निवड होऊ शकते. तर साधारण 250 पैकी 160 त्यातलं इंटरव्ह्यूचे 30 पकडायचे आणि उरलेले मला 130 जे आहे तर दॅट आय शुड गेट इन अ रिटर्न एक्झामिनेशन विच विल कंडक्ट ऑन द 25 डिसेंबर. मग आता आपल्याला जी चर्चा करायची आहे, आतापर्यंत आपला जो काही अभ्यास झाला आहे त्याच्या सहाय्यानं आपण कसे एवढे गुण पाडू शकू. मग त्यासाठी त्यांनी दिलेले हे तर असं आहेच, मगाशी बोललो त्यामुळे 200 गुण, 50 गुण, 250 झाले. 100 प्रश्न आहेत, 200 असणार आहेत, मार्क असणार आहेत. एका तासात आपल्याला ते प्रश्न हे करायचे आहेत. आता यांनी समाज कल्याण व समाज कल्याण प्रशासन याच्यावरती आधारित मराठी इंग्रजी असे दिले. पण आता जी मगाशी मी प्रश्न विचारला होता, 18 ऑगस्टला जी समाज कल्याण अधिकारीची परीक्षा झाली त्यातला सगळा पेपर हा मराठीतच होता आणि इंग्रजीमध्ये असं काही नव्हतं. आणि त्यात जर समजा विश्लेषण तुम्ही बघितलं तर हा आता आपला अभ्यासक्रम डिटेलमध्ये 15 टॉपिक आहेत आणि त्या 15 टॉपिकवरती 100 प्रश्न असणार आहेत. आणि आता हे ड्युटीज दाखल्यात, म्हणजे असिस्टंट कमिशनर म्हणून जर निवड झाली तर मला काय काम करावं लागेल याची जर समजा मला पूर्ण माहिती असेल तर परीक्षेत जे प्रश्न विचारले जातात तर त्याचं उत्तर योग्य कोणतं, किंवा मला तयारी करताना कोणत्या घटकावरती जास्त भर द्यायला पाहिजे, तर याच्याकडे आपल्याला लक्ष देता येतं, किंवा ते ओरिएंटेशन येतं आणि मग प्रश्नाचे उत्तर काढायला सोपं जातं. तर साधारणपणे इथे एक 15 कर्तव्य दिलेले आहेत समाज कल्याण आयुक्ताची. आणि त्याच्यातनं मग आपल्याला आता 18 ऑगस्टला जी काही समाज कल्याण अधिकाऱ्याची परीक्षा झाली त्यात 100 प्रश्न होते. आणि त्या 100 मध्ये जर बघला भाषेवरती म्हणजेच मराठी भाषेवरती 10 प्रश्न होते. त्यानंतर सामान्य अध्ययनाचा जो सिलेबस आपण मागाशी बघितला त्याच्यावरती 40 होते. त्यानंतर सामाजिक न्याय किंवा समाज कल्याण अभ्यास जे किंवा अध्ययन म्हणायचं त्याला त्याच्यावरती 30 होते. आणि मेंटल अबिलिटीवरती 20 दिले होते. मग आता 25 डिसेंबरच्या परीक्षेला असं असेल का,
तर शक्यता असं असणार नाही, याच्यापेक्षा जरा थोडं वेगळं असणार. कारण ते SW म्हणजे सोशल वेलफेअर हा आपला काय म्हणतात त्याला, ते क्लास 2चं पद आहे आणि आपलं पद आहे ते क्लास 1चं आहे. मग आता ह्या 25 डिसेंबरच्या आपल्या ह्या क्लास 1च्या परीक्षेमध्ये लँग्वेजेस म्हणजे आता मगाशी सांगितलं मी, तो 18 ऑगस्टच्या परीक्षा फक्त मराठीमध्येच प्रश्न होते, मराठी भाषेत किंवा मराठी भाषेवरतीच 10 होता, इंग्रजीवरती एकही प्रश्न नव्हता. मग आता आपल्या अभ्यासक्रमामध्ये मराठी इंग्रजी दोन्ही दिलेत. आणि इतर परीक्षामध्ये सुद्धा जिथे 100 मार्काचा पेपर असतो, तिथं मराठी आणि इंग्रजी दोन्ही असतील तर 10 प्रश्न विचारले जातात. म्हणजे 20 असू शकतील, कदाचित ते 15ही असू शकते, कदाचित ते 10 सुद्धा असेल, 5-5 असं वगैरे असू शकतं. सामान्य अध्ययनमध्ये या सोशल वेलफेअरला त्यांनी 40 प्रश्न विचारले होते. आता इथे शक्यता तशी कमी आहे, एवढा भर दिला जाणार नाही, कारण इथं आपला हा समाज कल्याण का सामाजिक न्यायचा जो अभ्यास आहे त्याच्यावरती, म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज अ स्पेशल स्टडीज. तर त्याच्यावरती एक साधारण कसं आहे की सरळ सेवा भरतीमध्ये ज्या परीक्षा घेतल्या जातात तर त्याच्यातला आणि विशेषतः क्लास 1 मध्ये, तर त्यातले साधारण 40 ते 55 प्रश्न हे विशेष अभ्यास म्हणजे त्या खात्याचा जो असेल त्याच्यावरती असतात. आणि उरलेले साधारणपणे 45 ते 50 प्रश्न म्हणजे ज्याला आपण म्हणतो सामान्य आणि इतर याच्यावरती असणार. मेंटल ॲबिलिटीवरती इकडे 20 विचारले होते, इकडे एवढे असणार नाही, ते कमीच असतील, कदाचित 5 ते 10 येऊ शकतात, पण इतर परीक्षांचे 10 ते 15 आहे. त्याच्यामुळं आपल्या पेपरची रचना 25 डिसेंबरच्या 18 ऑगस्टच्या याच्यावर आधारित जर करायला गेलो, तर भाषा दोन्ही मराठी इंग्रजी 10-10 पकडा तर 20 पर्यंत मॅक्झिमम, कमाल किमान ते 10 असू शकतात. जनरल स्टडीचे आपले जे काही 6 टॉपिक आहेत तर त्याच्यावरती 20 ते 40. आणि सामाजिक कल्याणचं जे अध्ययन आहे त्यावरती जास्त असणार, 40 ते 60. आणि अभ्यासक्रम तुमच्यापैकी प्रत्येकाने व्यवस्थित बघितला असेलच. आता आम्ही तुम्हाला साधारणपणे एक 15 ते 20 दिवसात आम्ही म्हणजे स्टडी सर्कल मार्फत काय देऊ शकतो, तर आमच्या स्टडी सर्कलच्या वेबसाईटवरती गेला तर तिथं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स रिलेटेड टू सोशल जस्टिस डिपार्टमेंट किंवा समाज कल्याण खातं, त्याच्यावरती एक जवळजवळ 5,000 प्रश्न आहेत. तर ते तुम्ही सोडवू शकता, त्यातून तुम्हाला माहिती मिळू शकते. त्यानंतर सेटनेट परीक्षा ज्या UGC मार्फत घेतल्या जातात, विशेषतः त्याच्यामध्ये सोशल स्टडीज आणि ह्युमन राईटचे पेपर आहेत. गेल्या 10 वर्षाचे ते पेपर तुम्ही बघितले, त्याचा तुम्हाला अभ्यासक्रमातल्या विविध मुद्द्यासाठी फायदा होऊ शकतो. सोशॉलॉजी, सायकोलॉजी आणि पॉलिटी याच्यावरती सुद्धा त्यांचे पेपर्स आहेत. आणि ते असे 5,000 प्रश्न तुम्हाला मिळू शकतात. आणि आमच्याकडे आता आम्ही ही टेस्ट सिरीज म्हणजे परीक्षेपर्यंत 25 डिसेंबरपर्यंत एक 10 पेपर तयार केलेले आहेत. इफ यू टेक द यूज दोज पेपर सो दॅट कॅन बी द 1,000. तर अशा 11,000 प्रश्न जर समजा तुम्ही 25 डिसेंबरपर्यंत सोडवले, तर त्यापैकी 100 प्रश्नांपैकी म्हणजे त्यातले जे 11,000 प्रश्न आहेत, त्यातले 100 प्रश्न जसे तसे येणार नाहीत, पण त्याच्याशी रिलेटेड येऊ शकतात आणि उत्तर काढायला तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. तर हे एक मटेरियल ऑनलाईन उपलब्ध आहे, सो यू कॅन यूज दॅट. आता these are the again lot of the कोर्स मटेरियल व्हॉट वी हॅड, बट आता आय वोंट सजेस्ट दिस, याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही, कारण हे मटेरियल एवढे ह्यूज आहे, ते आता तयारी करायला दॅट वोंट बी इट विल बी टाइम कन्झ्युमिंग आणि त्याचं तुम्हाला बरंच स्ट्रेस आणि टेन्शन येऊ शकतं, त्यामुळे ते टाळावं. त्याच्याऐवजी ह्या ज्या 3 गोष्टी आहेत, तर UGC याच्या वेबसाईटवरती गेला तुम्हाला हे मिळणारच. हे आमच्या याला काही शुल्क नाही आहे, हे आमच्याकडं उपलब्ध आहे, तुम्हाला हे मिळू शकेल. अर्थात हे टेस्ट सिरीज आहे, त्याला तुम्हाला काहीतरी नामात्र शुल्क असेल ते भरावं. आणि मग ते ऑनलाईन तुम्ही यू कॅन परचेस आणि सॉल्व दोज पेपर्स, ऑनलाईन पेपर सॉल्व करू शकता. त्याच्यानंतर हे महत्वाचं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं त्यांच्या वेबसाईटवरती ह्या ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, तर त्यामध्ये जे प्रश्न विचारले जातात तर त्याच्या संदर्भात दिलेली माहिती अशी आहे की द नेचर अँड स्टँडर्ड ऑफ क्वेश्चन्स इन द पेपर विल बी सच दॅट अ वेल एज्युकेटेड पर्सन विल बी एबल टू आन्सर without any specialized study, and its intention is to test candidates general awareness of variety of the subject. मग आता जर तुम्ही बघितलं, तर आयोगानं 2023च्या नोव्हेंबरमध्ये आपला अभ्यासक्रम दिला. त्या अभ्यासक्रमामध्ये 15 टॉपिक आहेत. आणि त्या 15 टॉपिकमध्ये असे जर सगळे सब टॉपिक जर तुम्ही एकत्र गेले, तर त्यांची संख्या जवळजवळ 60 पर्यंत जाते. आणि त्या 60 वरती जर समजा काही वरती 2-2 प्रश्न असे जर बघितले, तर 100 प्रश्न तसे असू शकतात आणि त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल. आणि यातनं काय आहे, की यात दोन्ही वाक्यांचा म्हणजे इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम द कॅन्डिडेट टू स्टडी द लेटेस्ट अँड रिसेंट डेव्हलपमेंट्स अँड हॅपनिंग्स पर्टेनिंग टू द टॉपिक्स अँड सब टॉपिक्स मेन्शन्ड इन सिलेबस.
तर ह्या दोन्ही वाक्याचा अर्थ असा की परीक्षेतले जे 100 प्रश्न असतील तर उमेदवारांचे कन्सेप्ट क्लिअरन्सी विथ रिस्पेक्ट टू द जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ असिस्टंट कमिशनर हे बघितलं जाणार. त्याच्याकडे ऍप्लिकेशन म्हणजे आकलन क्षमतेबरोबर त्याच्याकडं उपयोजन करायची क्षमता किंवा कुवत किती आहे ते बघितलं जाणार. आणि द लास्ट जे वाक्य आहे त्याच्यानुसार अपडेशन. सो द कन्सेप्ट क्लिअरन्सी ऍप्लिकेशन अपडेशन या तीन पर्टिक्युलर पर्सनॅलिटी ट्रेट्स त्या ते कौशल्य म्हणू आपण उमेदवाराकडे आहेत कारण अभ्यास सगळेच करतात सगळ्यांना सगळं माहिती असतं. आणि एनिथिंग दे कॅन आस्क बट व्हॉट एव्हर द क्वेश्चन हॅज बीन आस्क त्याच्या संबंधातली उमेदवाराची आकलन क्षमता किती आहे त्याची संकल्पना स्पष्ट असतील आकलन क्षमता व्यवस्थित असेल त्यानं जे काही पूर्वी वाचलेलं असेल त्याच्याकडे जे संचित असेल ज्ञानाचं तर त्याचा वापर करून तो त्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकतो की नाही हे बघण्याकडे त्याच्यावरती भर असतो. आता याची स्ट्रॅटेजी प्रिपरेशन कसे असायला पाहिजे तर आता मगाशी आपण बघितलं 130चं बघितलं. आता कदाचित ते खाली सुद्धा 120 पर्यंत जाईल आणि मग 120 मार्क म्हणजे 60 प्रश्न जर बरोबर सोडवायचे असतील तर मी 100 पैकी 95 प्रश्नांची उत्तरं OMR सीट वरती मार्क करायला पाहिजे. बऱ्याच जणांचं काय होतं की निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे ते 60 प्रश्नांची उत्तर लिहितात आणि बाकीच्याकडे दुर्लक्ष करतात पण त्याचा तोटा जास्त होतो. त्यामुळे मॅक्झिमम प्रश्न अटेम्प्ट केले पाहिजेत. त्यातले जे प्रश्न आपल्याला चुकीचे वाटतात 100% त्याच्याकडे लक्ष देऊ नका ते सोडून द्यायचे. पण ती संख्या कधीही 10 पेक्षा जास्त असू नये. ती माझ्या तरी मध्ये शक्यतो 5च असावी. आणि मग उरलेले एक 90 ते 95 पैकी अभ्यास जर व्यवस्थित केला असला तर एक साधारण 40 प्रश्नांची हमखास उत्तरं बरोबर येतात. आणि उरलेली जी काही 40-45 उत्तरं असतील तर त्याच्यात पुढे बघूया आपण काही कौशल्याचा जर वापर केला तर थोडी माहिती असून सुद्धा अभ्यास कमी झाला असून सुद्धा ती कौशल्य जर वापरली आपल्याला उत्तरं काढता येतात. आणि त्याच्या सहाय्यानं बरोबर येणाऱ्या उत्तरांची संख्या ही साधा संख्या म्हणजे आता आपण बेली 95 पैकी 40 वर अभ्यासानं सुटली उरलेली 45 प्रश्नांची काही सगळी सगळी बरोबर येणार नाहीत. पण जी काही कौशल्य जर वापरली तर त्यातले 25-30 प्रश्नांची उत्तर माझी बरोबर येऊ शकतात. मग हे 40 झाले आणि ते 25 झालं तर 65 किंवा 30 झालं तर 70 20 झालं तर 60 आणि अशा पद्धतीनं मग आपण पास व्हायची शक्यता जास्त असते. आणि हे जुने पेपर सोडवायलाच पाहिजेत. आणि 100 प्रश्न 60 मिनिटात सोडवायची प्रॅक्टिस पाहिजे. बऱ्याच जणांना काय होतं आता तुमचे जे काही दोन्ही भाषेत असेल तर जे बुकलेट मिळणार ते जवळजवळ एक साधारणपणे 70 ते 80 पानाचं असतं. आणि हे प्रॅक्टिस करताना काय करायचं 2024च्या म्हणजे 2024 या वर्षात MPSC आतापर्यंत जवळजवळ 15 परीक्षा घेतल्या. आता 15 पैकी सगळ्यात महत्वाची परीक्षा जी आपल्याला ह्या परीक्षेला उपयोगी पडू शकते ती म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा जी जानेवारीत झाली होती. त्यातला विशेषतः पेपर 2 आणि पेपर 3 तसंच पेपर 4 सुद्धा त्यात दीड प्रश्न होते. ते जर मी प्रॅक्टिस केलं त्यातले 150 पैकी 100 प्रश्न मी जर समजा 60 मिनिटात सोडवायचं प्रॅक्टिस केलं आणि बिलीव्ह मी त्यातले टॉपिक जे आहे तर ते आपल्या अभ्यासक्रमाशी अतिशय अनालॉगस म्हणजे समतुल्य आहेत असं मानता येईल आपल्याला. आणि त्यामुळे ते पेपर तुम्ही सोडवा. आणि राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा आतापर्यंत ऑब्जेक्टिव्ह पद्धतीच्या विशेषतः दोन आणि म्हणजे 2 3 4 अर्थात एक सुद्धा सोडवलं तर हरकत नाही. तर 2 3 4 एक मध्ये जे काही असे 150 बघितले तर ते 600 प्रश्न होतात. आणि असे 600 प्रश्नांचे आयोगानं आतापर्यंत 11 वेळा परीक्षा घेतलेल्या आहेत. मग 600 आणि 11 जर केला तर जवळ 6600 प्रश्न तेच मिळतात. आणि प्रॅक्टिससाठी ते मोर दॅन इम्पॉर्टंट इनफ म्हणजे दॅट वे. आणि मग तुम्ही ते MPSC वेबसाईटवरती जाऊ शकता की आमच्या स्टडी सर्कलच्या वेबसाईटवरती सुद्धा त्या प्रश्नांची प्रचंड प्रमाणामध्ये विश्लेषण आणि विशेषतः आपल्या घटकानुसार ते जास्त दिले त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल. आणि युजिंग व्हेरियस स्किल्स म्हणजे 5 कौशल्य असतात आणि क्षमता असतात त्यांचा वापर करून अभ्यास कमी झाला असताना सुद्धा आपल्याला अचूक उत्तर शोधता येतं. आणि मग ते करत असताना खालची जी दक्षता ती घ्यायला पाहिजे की अवॉइडिंग ऑल रिझन्स टू मार्क रॉंग आन्सर. म्हणजे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपली चुकायची शक्यता असते. आणि मग ती उत्तरं चूक ठरण्याची जी काही आपली हे काय क्षमता म्हणता येणार नाही जे काही कल असतो तो जर टाळायचा असेल उत्तरं का चुकतात त्याच्याबद्दल सुद्धा 5 कारणं आहेत. तर ती जर टाळली आणि उत्तरं बरोबर काढायची 5 जी माध्यमं आहेत ती जर वापरली तर या 10 जणांचं समजा म्हणजे 10 कौशल्यांचा एक ज्याला आपण म्हणतो की ऑप्टिमाइज्ड म्हणजे योग्य वापर केला
तर आपल्याला एक साधारण 60 ते 65 प्रश्नांची उत्तरं बरोबर काढायचे आहेत, ते घेऊन जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी जे बघितलं तर प्रॅक्टिसमध्ये आपल्या मुलांना 70-75 प्रश्न बरोबर निघतात. बट वेन दे गो टू द एक्झाम हॉल ऑन दॅट पर्टिक्युलर डे अँड वेन दे आर सिटिंग इन एक्झाम हॉल, कारण ही परीक्षा तुमची 1 तासाची म्हणजे बरोबर 11 वाजता सुरू होते, 12ला संपते. आणि त्या 1 तासामध्ये म्हणजे 11 ते 12 या 1 तासामध्ये ते 100 प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलेल्या OMR सीटवरती कशी मार्क करता आणि त्यावेळेला तुमचं एकंदरीत मानसिकता काय असेल, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो द मॅनेजिंग द स्ट्रेस इन द एक्झाम हॉल इज अगेन वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट aspect टू गो अप टू अवर टार्गेट ऑफ 60-65. मग एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन काय करायचं आता, हे सगळं जे लॉंग टर्म आहे. पण शॉर्ट टर्मला काय करायचं आपण मगाशी बघितलं. तर क्लासिफिकेटरी मेथड म्हणजे काय, तर आता मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की 18 ऑगस्टला जी परीक्षा झाली त्यात आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित काय प्रश्न आलेत, किंवा यावर्षी 15 परीक्षा MPSCने घेतल्या. तर त्यामध्ये माझ्या परीक्षेतल्या अभ्यासक्रमातल्या उपघटकनी आहे काय काय प्रश्न आहेत, यांचा जर समजा मी आधार घेतला तर ते वर्गीकरणात्मक पद्धतीनं माझा परीक्षाभिमुख अभ्यास होऊ शकतो. यूज ऑफ कम्पॅरेटिव्ह अप्रोच. आता कम्पॅरेटिव्ह अप्रोच म्हणजे काय, मगाशी मी सांगितलं आपल्याला सेट नेटच्या परीक्षामध्ये मानवी हक्काच्या संबंधात एक पेपर वेगळाच आहे, जर 75 ते 50 प्रश्नांचा तो पेपर असतो. दुसरा त्याच्यामध्ये समाज कल्याणावरती सुद्धा पेपर आहे. आणि मग त्यात आलेले प्रश्न घेतले आणि ते प्रश्न आता आमच्या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे आता आपल्या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी एक हे दिलेलं आहे की समाज कल्याण प्रशासन. आणि मग समाज कल्याण प्रशासनामध्ये सुद्धा त्यांनी दुर्बल घटकांचं कल्याण, स्वयंसेवी संस्था, प्रकार व्यवस्थापन, निवासी संस्था व्यवस्थापन. आणि मी बघितलं सेट नेटच्या परीक्षेमध्ये याच्यावरती बरेच प्रश्न दिलेत. आता ते जसे तसेकडे रिपीट होणार नाहीत, पण त्याचा मला वापर होऊ शकतो, म्हणजे फायदा होऊ शकतो. आता स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कसं आहे, ही परीक्षा फक्त अभ्यास करून पास होता येत नाही. आपल्याकडे कितीही माहिती असली किंवा अगदी तुमची मेमरी खूप शार्प असली, अगदी संगणकासारखी असली, तरी या परीक्षेतल्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं काढता येतीलच असं नाही. आणि त्यासाठी मग कौशल्य कुठली पाहिजे, वाचन कला आपली चांगली पाहिजे. म्हणजे मगाशी बघितले ना आपण की एका मिनिटामध्ये मला 2 प्रश्न सोडवता आले पाहिजे, आणि 2 प्रश्न सोडवायचे झाले तर तेवढी वाक्य वाचायला जमलं पाहिजे ना. त्यामुळे रिडिंग स्किल आपलं वाढले पाहिजे, रिमेंबरिंग स्किल असलं पाहिजे, रिप्रोड्यूस. ऐन वेळेला बऱ्याच वेळा काय वाचलेलं असतं, पण प्रश्न वाचला की ते आठवतच नाही, तसंही झालं नसलं पाहिजे. आणि हे करत असताना एम्फॅसिस, मगाशी आपण चर्चा केली की त्या ड्युटी बघितल्या पण असिस्टंट कमिशनरच्या, तर त्या ड्युटींचा संदर्भ हा अभ्यासक्रमातल्या ह्या 3 घटकाशी आहे. म्हणजे अभ्यासक्रमातले घटक जे 60 आहेत त्यांच्या संकल्पना तुमच्या किती स्पष्ट आहेत. म्हणजे आता त्याच्यामध्ये सामाजिकरणाची एक संकल्पना आहे, तर सोशलायझेशनची संकल्पना मांडली गेली. मग ती मुळात कुणाची आहे, तर ते सायकॉलॉजी जो सिग्मंड फ्रॉइड होता त्याचा. मग ती वापरली गेली समाजशास्त्रामध्ये चार्ल्स हॅटन कुलेनं, म्हणजे CH कुलेनं. त्यानंतर जॉर्ज हर्बर्ट मीडने सुद्धा त्याच्यातनं आणली, त्यात सुद्धा बदल केले. आणि मग त्याच्यातनं मग ते सोशल सायकोलॉजी हा कन्सेप्ट आला, आणि त्याच्यातनं सामाजिकरणाच्या संकल्पनेत बराच बदल होत गेला. किंवा आताच्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी सामाजिक अध्ययनामध्ये इतिहासाच्या खाली ग्रामीण समाज जीवनाची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. आणि तुम्ही जर बघायला गेला तर भारतातलं जे ग्रामीण समाज जीवन सध्या जे आहे ते एका वेगळ्या स्थित्यंतरात जाते. आणि आपल्याकडे आता माहिती असेल तुम्हाला की 2 दिवसापूर्वी मार्कडवाडीला जनतेची जी जागरूकता आहे की EVM मध्ये आमच्या उमेदवाराला मिळालेली मतं एवढी कमी असूच शकणार नाही, ती जास्त असणार, आणि हा आमचा अपमान आहे. आणि मग त्यामुळे आम्ही आमचं मतदान घेऊन काय खरं आहे काय खोटं करू शकतो. आणि प्रशासन त्याला घाबरलं आणि त्यांनी एकदम मग ते हे करून टाकलं. सो व्हॉट दिस इंडिकेट्स द कन्सेप्ट कॉल्ड ॲज अ संस्कृतायझेशन किंवा दिस इज मॉडर्नायझेशन. मग सांस्कृतिकरणाची डॉक्टर M N श्रीनिवासनी व्याख्या दिलेली आहे. मग त्याच्याबद्दल प्रश्न येऊ शकतो. त्याच्यात शरदचंद्र दुबेंनी बदल केलेले आहेत. त्यानंतर अलीकडच्या काही शास्त्रज्ञांनी त्याच्यात वेगवेगळे सांगितले. आणि आता जो पेपर झाला म्हणजे कुणाचा, समाज कल्याण अधिकाऱ्याचा, त्याच्यावरती त्यांनी आधुनिकीकरणावरती प्रश्न विचारला, आधुनिकीकरणाच्या संकल्पनेवरती प्रश्न विचारलेला आहे. तो पेपर, त्याची उत्तरपत्रिका दोन्ही MPSCच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. तर तुम्ही ते बघून त्याच्यातनं तुम्हाला बऱ्याच गोष्टी
समजू शकतात, म्हणजे यू कॅन हे करू शकतात. किंवा एक प्रश्न सांगतो, सामाजिक कार्याच्या संकल्पनेबद्दल. मनोसामाजिक समस्यांचे निदान आणि समाधान करण्याचा जो नवीन उपाय विकसित झाला आहे ते म्हणजे समाजकार्य. अशी कार्याची व्याख्या कोणी केली आहे, हा प्रश्न 18 वर्ष परीक्षेत होता. आणि त्याच्यात त्यांनी चौघांची नावं दिली: अँडरसन, भारतीय समाजकार्य संमेलन, प्राध्यापक राजाराम शास्त्री आणि प्राध्यापक पी. वाय. थोटे. आणि आयोगाने जे उत्तर दिले ते प्राध्यापक राजाराम शास्त्रींचं. किंवा तुम्ही जर बघायला गेला, अगदी इतिहासातला प्रश्न सुद्धा एक जो विचारला गेलेला आहे, तर तो सुद्धा काय म्हणत ते आपण अशा कन्सेप्ट क्लिअरन्सी बद्दल. आणि कोपऱ्यातला प्रश्न आहे म्हणजे इतिहासावरती समाज कल्याण अधिकाऱ्याच्या परीक्षेमध्ये जे काही 3 प्रश्न आले ते 18 ऑगस्टच्या, त्या 3 मधले तिन्ही प्रश्न माझ्या मते अवघड होते. मग त्यातला एक उत्तर, एक प्रश्न काय माहिती का, आमचे लाडके यशवंतरावजी महाराष्ट्राचे प्रति शिवाजी, अशी प्रथम घोषणा कोणी केली होती. मग त्यात अल्टरनेटिव्ह प्रके अत्रे, त्यानंतर विष्णू मास्तर निगडीकर, केशवराव जेदे आणि एस. एम. जोशी, अशी चौघांची नावं दिलीत. आता समजा मला याचं उत्तर माहिती नाही, तरी सुद्धा मला हे उत्तर काढताना एलिमिनेशन मेथड वापरता येते. आता तुम्हाला माहिती असेल, प्रके अत्रेंनी त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण असतील, त्या कारण ते काँग्रेसमध्ये होते, मोरारजी देसाई असतील आणि इतर बरेच जे काही त्या काळातले सत्तेत असणारी जी लोक होती, प्रचंड टीका केली होती. आणि मग ते तर म्हणणार नाहीत की यशवंतरावजी म्हणजे प्रति शिवाजी, ते गेलंच. मग आता केशवराव जेदे, एस एम जोशी तसे नेमस्त होते. पण जरी नेमस्त असले तरी ते असे एवढं शिवाजी म्हणजे शिवाजी महाराजांची तुलना यशवंतरावांच्या बरोबर करणार नाहीत. आणि त्याच्यामुळे ते सुद्धा जाणार. मग आता उरलं केशवराव जेधे आणि विष्णू मास्तर निगडीकर. मग आता याच्यातनं दोघांच्यापैकी कुणाचं उत्तर असू शकतं. तर आता हे काळ जो आहे तो कुठला आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा, म्हणजे साधारणपणे 1946 ते 1960. आणि दुर्दैवाने जेधे साहेबांचं त्या काळात निधन झालं होतं आणि त्यामुळे ते असणारच नाहीत. मग राहिलं विष्णू मास्तर निगडीकर. मग असं एलिमिनेशन करून माझं उत्तर ते विष्णू मास्तर निगडीकरचं आलं. मग ह्यासाठी जे ऍप्लिकेशन, जो कन्सेप्ट नंतर ऍप्लिकेशनचा भाग आहे, उपयोजन आहे, ते इथं उपयोगी पडतं. त्यानंतर अपडेशन. मग अपडेशन मध्ये सुद्धा ह्या अशाच प्रकारच्या, म्हणजे आता एक उदाहरण जर तुम्ही बघितलं, भूगोलवरचा एक प्रश्न अपडेशनवरचा सांगतो मी तुम्हाला. त्यामध्ये 3 प्रश्न भूगोलवरती होते. त्यातलं एक दिले, रहर मैदान हे छोटा नागपूर पठाराच्या उत्तर पश्चिमेला आहे. दुसरं, रहर मैदान हे गंगेच्या खालच्या भागात आहे आणि दामोदर आणि सुवर्णरेखा नद्या रहर मैदानातून वाहतात. आता तुम्ही कुठलंही भूगोलचं पुस्तक घ्या, महाराष्ट्र शासनाचं 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी, कुठेही तुम्हाला ह्या रहर मैदानाचा उल्लेख आढळणार नाही. तसंच एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये सुद्धा हा रहर ज्याला आपण म्हणतो की प्लॅट्यू जो आहे तो दिलेलाच नाही. मग अशा वेळेला परत मला इथे काय करायला पाहिजे, की आता हे का विचारलं गेलं असेल. तर थोडक्यात आता तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्राबरोबर निवडणुका झाल्या कोणाच्या, झारखंडच्या. आणि झारखंडमध्ये हे रहर मैदान आहे. आणि तुम्ही जर झारखंड बद्दलच्या बातम्या वाचल्या, का झारखंडचा जर भूगोल बघितला, तर रहर मैदान त्या झारखंडमध्ये आहे. आणि झारखंड जे आहे ते नागपूर पठार, छोटा नागपूरचं पठार जे आहे, त्याच्या जवळजवळ देशातली 7 राज्ये एकत्र येतात, त्याला दंडकारण्य आपण म्हणतो. आणि त्या दंडकारण्याचा वायव्यचा म्हणजे उत्तर पश्चिम म्हणजे वायव्य दिशेचा भाग म्हणजे हे झारखंड, आणि झारखंडमध्ये हे रहर मैदान आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यात हे दामोदर सुवर्णरेखा नद्या तिथून वाढतात. आणि त्यांनी विचारलं की छोटा रहर मैदान हे गंगेच्या खालच्या मैदानाचा भाग आहे, तेही बरोबर येतं. आणि अशा पद्धतीनं तुम्ही हे करू शकता. तर माझं सर्वात अगोदर सूचना राहील की प्रत्येकाने हे 18 वेळचा पेपर जो आहे तो डाउनलोड करून घ्या, अभ्यासक्रम बघा, आणि त्याचं क्लासिफिकेशन जे आहे की कुठल्या टॉपिकवरती काय प्रश्न आला आणि त्यातले ही कन्सेप्ट काय आहे, उपयोजन काय आहे, अपडेशन काय आहे, ते बदलले पाहिजे. आणि देन अगेन लास्ट इम्पॉर्टंट, क्वांटिटी अँड द क्वालिटी ऑफ द स्टडी. बरेच जण तुम्हाला सांगते स्मार्ट स्टडी करावा लागतो. काही जण म्हणते स्मार्ट स्टडीपेक्षा माझा अभ्यास एका मार्काला 1 पकडलं तर 100 मार्काची परीक्षा, तर 100 तासाचा अभ्यास तरी किमान मला झाला पाहिजे. आणि तेवढं पुरेसं नसतं अनेक वेळेला. कारण 3 वेळा तरी ते रिव्हिजन झालं पाहिजे. मग तर 100 100 असं 3 वेळा करायला तर 300, म्हणजे 400 तासांचा अभ्यास. आणि तो सुद्धा परीक्षा देणं. मग आता तेवढा सध्या तुमच्याकडे वेळ नाही, आणि मग ते जर हे करायचं झालं तर मग सांगितल्याप्रमाणे ते एक 11,000 प्रश्न सोडवणं, त्यांची उत्तरं पाहणं महत्वाचं. अप्रोच कसला असला पाहिजे, तर येणाऱ्या एक साधारण 10-12 दिवसाला अप्रोच, की बऱ्याच वेळा आता मग अशी मी सांगितलं 10,000 जण आहेत.
आणि नंतर त्यातनं फक्त 200 जणच घेणार इंटरव्ह्यूला. आणि त्या 200 जण जर माझा नंबर आलेला महाराष्ट्रातलं जर पहिलं आलेलं पोरगा एक 65 प्रश्नांचा असेल आणि साधारणपणे एका मार्काला दोघं तिघे जर पकडले, तर 41 जागा आहेत. एका मार्काला दोन जरी पकडले किंवा तीन जरी पकडले की आपण पाच जरी पकडले घ्या तर 200 जण बोलावणार आहेत. 200 भागिले 5 केले तर 40 येणार. म्हणजे 65 वजा 40 केलं तर 25. एवढं मेरिट खाली जाईल का? नाही. कारण अनेक जणांची तयारी खूप चांगली असते. त्यामुळे पहिला येणारा आणि शेवटचा असणारा जो इंटरव्ह्यूला सिलेक्ट होईल त्यातल्या मार्कांचा फरक सुद्धा हार्डली एक 5-10 किंवा 15-20 मार्काचा असू शकतो. 65 पहिलं आलं तर शेवटचा एक 50 असू शकेल. पण आपण 50 टार्गेट कधीच ठेवायचं नाही. आपलं टार्गेट हॅज टू बी द 65. आणि मी ही परीक्षा पास होऊ शकतो दॅट टाईप ऑफ कॉन्फिडन्स हॅज टू बी देअर. त्यानंतर बऱ्याच जणांचं कसं होतं की वेळेच्या मागे लागतात. म्हणजे मला एक तासाचा पेपर सोडवायचा आहे, त्यामुळे वेळेचं नियोजन काटेकोर करण्याच्या मागे लागतात आणि ते युजली निग्लेक्ट द एनर्जी पार्ट. माझं तरी मत असं आहे की वेळेपेक्षा ऊर्जा महत्वाची. कारण ऊर्जा जर चांगली असेल, म्हणजे ऊर्जा याचा अर्थ उत्साह, तर त्या 25 डिसेंबरच्या परीक्षेच्या वेळेला त्या एक तासात 11 ते 12च्या वेळेमध्ये माझी मानसिकता उत्साहवर्धक जर असेल तर आलेला प्रश्न मी सकारात्मकदृष्ट्या आय कॅन लुक ॲट इट. उत्तर जरी आलं नाही तर तो सोडून दुसऱ्या प्रश्नाकडे जाण्याची माझी जी काही कला असेल विदाउट गेटिंग स्ट्रेस ती मला चांगली विकसित करता येते. डोंट वेस्ट टाइम इन फॉलोइंग ऑर्डर्स. बऱ्याच वेळेला तुम्हाला अर्थात दिस इज अ लॉंग टर्म, पण आता आताच्या काही काळामध्ये म्हणजे 10-15 दिवसात करायचं आहे. म्हणजे आपल्याकडे तसं 25 डिसेंबर म्हणजे आज 5 तारीख आहे, 20च दिवस आहे. तर 20 दिवसात असं बऱ्याच वेळा अनेक जणांचं होतं की अगोदर काय केलं, दुसरं काय केलं याच्यातनं काही जण आताच काही सामाजिक न्याय खात्यातल्या ज्या सहाय्यक आयुक्त असतील त्यांना जाऊन भेटतील, काय करू असं वगैरे विचारतील. सो डोंट वेस्ट टाइम. रिड्यूस एंगेजमेंट विथ सोशल मीडिया अँड द ग्रुप्स. आता काही जणांचे असे अभ्यासाचे ग्रुप असतात आणि बऱ्याच वेळेला त्यात काही तर थोडे थोडे आता विशेषतः आपल्याकडे ते काहीतरी आहे ते हा टेलिग्रामवरती बरीच मुलांना असे अभ्यासाचे ग्रुप आहेत. मी बघितलं तर त्याच्यात प्रश्नांची क्वालिटी ही म्हणजे कन्फ्युजिंग असते. काही वेळेला नको तेवढे सोपे प्रश्न आहेत, काही वेळेला कुठे तो कोपऱ्यात टाकून टेन्शन मारलं जातं. सो यू हॅव टू अवॉइड सच टाईप ऑफ मीडिया विच कॅन डिस्करेज यू. तर त्याचा फायदा कमी तोटा जास्त होतो. त्यामुळे काही ऑथेंटिक सोशल मीडियाचे वेबसाईट, माझं तर म्हणणं आहे की इंटरनेट किंवा वेबसाईटचाच वापर जास्त करावा. आणि असे हे व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनल्स असतील दॅट डझंट गिव्ह दॅट मच मटेरियल. आणि आता निदान म्हणजे आता परीक्षा 25 दिवस उरले म्हणजे निदान रोज एक 5 ते 6. मी तर म्हणे मगाशी आपण बोललो की 900 तास मला अभ्यास करायचा आहे. मग 900 तास जर रोज एक आपल्याकडे 10 ते 15 तास 10 तास जरी अभ्यास केला तर 20 दिवसात हे जर करत गेलं तरी सुद्धा आपल्याला ते 200 तास होऊ शकतात. यू कांट डू दॅट 900. सो दॅट मच टाइम वी डोंट हॅव. देन द एम्बॅसिस ऑन अ स्किल डेव्हलपमेंट टू सिलेक्ट आन्सर. उत्तर काढण्यासाठी किंवा उत्तर अचूक येण्यासाठी जी कौशल्य आहेत ती केली पाहिजेत. आणि इथं सांगितलं की आता उरलेल्या 20 दिवसात फक्त सराव सराव, दुसरं काही करायचं नाही. तर पेपर घ्यायचा म्हणजे एनसीआरटीचा ह्याचा कोणाचा राज्यसेवेचा पेपर 3 घ्यायचा, डाउनलोड करून घ्या किंवा प्रिंटआउट घ्या आणि तो 100 प्रश्न त्यातले 60 मिनिटात तासात कसे झाले पाहिजे असं करायचं. किंवा आता यावर्षी आयोगाच्या 15 परीक्षा झाल्या, त्या 15तल्या कुठल्या कुठल्या मला उपयोगी पडू शकतात ते बघायचं आणि अकॉर्डिंगली यू कॅन सिलेक्ट दोज पेपर. आता आय जस्ट हे दिले महत्वाचे, पण आता सध्या काही हे लॉंग टर्म साठी आहे. आता ह्याच्याकडे काही लक्ष देऊ नका. आता हे महत्वाचं आहे, फाइंडिंग द आन्सर्स ऑफ एमसीक्यूज. तर आपल्याकडं हे आहे, यू कॅन मेक युअर करेक्ट रिस्पॉन्सेस इन द OMR सीट बाय युझिंग अक्वायर्ड इन्फॉर्मेशन, नॉलेज, डेटा, अनालिटिकल ॲबिलिटी. सिली मिस्टेक अवॉइड करायच्या आणि ऑप्टिमम रिस्क घेतली पाहिजे. तर मग अशी जसं 55 प्रश्नांची उत्तरं सांगितली ती केली पाहिजेत. अंडरस्टँड द क्वेश्चन फुल्ली अँड करेक्टली बिफोर कन्फर्मिंग असं. तर मग अशी वाचन क्षमता जी म्हणाले ती व्यवस्थित चांगली केली पाहिजे आणि प्रॅक्टिसने हे होऊन जातं. त्यानंतर बेसिक मेंटल फ्रेमवर्क ऑफ द आन्सर वाईल रिडिंग द क्वेश्चन. म्हणजे प्रश्नाचा रोख लक्षात घेताना सामाजिक न्याय खात्यातला सहाय्यक आयुक्त याला कसा प्रतिसाद देईल. सो द क्वेश्चन इज अ सिच्युएशन, आन्सर इज रिस्पॉन्स. हा दृष्टिकोन लक्षात ठेवून ते पेपरकडे लक्ष द्यायचं. डोंट वेट फॉर द आन्सर टू कम टू यू, इन्स्टेड फोर्स इट आउट.
म्हणजे प्रश्न वाचला की तुम्हाला काय वाटतंय ते पहिल्यांदा डोक्यात घ्यायचं, विचारात घ्यायचं. आणि नंतर मग दिलेले चार पर्यायातलं कुठलं बरोबर असेल ते पर्याय वाचायचे आणि यू कॅन लाईक दॅट. अँड डोंट ओव्हर स्ट्रेच युअर इमॅजिनेशन. बऱ्याच वेळेला अति आपण काय करतो, विचार करतो किंवा कल्पना करून चुकीची उत्तरं द्यायची शक्यता असते. ते टाळायचं. आता परफॉर्मन्स कॅलिब्रेशन म्हणजे आता तुम्ही सराव कराल त्यावेळेला मगाशी सांगितल्याप्रमाणे उत्तरं बरोबर यायची ही 5 साधनं आहेत. म्हणजे अभ्यास. आणि मगाशी सांगितले मी तुम्हाला, अभ्यास किती जरी केला तर त्या 100 पैकी एक 60 प्रश्नांची मी उत्तर बरोबर काढतो असं होत नाही. जनरली 40% मॅक्झिमम एनीबडी हू स्टडीज प्रॉपरली कॅन गेट द ॲक्युरेट आन्सर ऑफ अ MCQs. आणि त्याच्यामुळं अभ्यासाला मर्यादा येतात. म्हणजे अभ्यासाच्या साहाय्यानं उत्तरं शोधण्यावरती क्वांटिटेटिव्ह मर्यादा असतातच, ते 40%च्या वरती जात नाही. पण याचा अर्थ असा नाही की अभ्यास करायला नको पाहिजे. दॅट इज अगेन द वन ऑफ द मॅन्डेटरी थिंग. देन प्रिव्हियस नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. अभ्यास जरी झाला नसला तर कधी ना कधी आपण आतापर्यंत तुमच्यापैकी कुणीतरी सोशल वेलफेअरमधले डिप्लोमा किंवा त्याचं ग्रॅज्युएशन केलं असेल किंवा कुठे नोकरी करत असाल तर त्याचा म्हणजे मानवी हक्काशी संबंधित किंवा अभ्यासक्रमातल्या विविध घटकाच्या संबंधित म्हणजे आता आपण ते रहर मैदान बघितलं ना, तर आता झारखंडच्या इलेक्शनमध्ये आपल्या परीक्षेला झारखंडबद्दल काहीतरी विचारलं जाऊ शकेल. मग ते झारखंडचा भूगोल असेल, इतिहास असेल, समथिंग लाईक दॅट, काही निर्मिती कधी झाली काहीतरी येईल. आणि मग त्याच्यानुसार आपण वर्तमानपत्रात किंवा कुठेतरी काहीतरी वाचलं असेल त्याचा फायदा होतो. एलिमिनेशन मगाशी आपण ते यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दलचा प्रश्न होता त्याच्याबद्दल बघितलं. तर्काचा वापर केला पाहिजे. सो देर आर द टू मेथड्स ऑफ द लॉजिक. वन इज कॉल्ड द डिडक्शन, अदर इज कॉल्ड द इंडक्शन. मराठीमध्ये त्याला विगमन आणि निगमन म्हणतात. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये बघितलं असेल, आपल्याला आहेच तो. तर त्याच्यात जर समजा तुम्ही काहीतरी एखादा प्रोजेक्ट केला असेल, एखादा थिसिस लिहिला असेल, तर ते तर्क तुम्हाला जमतं. आणि रिस्क ही कॅल्क्युलेटेड घ्यायची, कधी घ्यायचीच नाही असंही धोक्याचं आहे, आणि जे अति घ्यायचं तेही धोक्याचं आहे. त्यामुळे ऑप्टिमल रिस्क असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंट्युशन. व्हॉट इज द इंट्युशन? म्हणजे इव्हन आईन्स्टाईनने सुद्धा सांगितलं होतं की ॲज फार ॲज अ सॉल्विंग द इश्यूज फेस्ड बाय द कम्युनिटी ऑर द सोसायटी, इट इज नॉट ओनली द रॅशनॅलिझम. म्हणजेच बुद्धिवादाच्या सहाय्यानेच प्रश्नांची उकल करता येतं असं नाही. बुद्धिवादापेक्षा सुद्धा इंट्युशन. सो व्हॉट इज द इंट्युशन? म्हणजे त्याला मला वाटतं म्हणून किंवा माझा आतला आवाज. बऱ्याच वेळा प्रश्न वाचला की आपल्याला अभ्यास नसला तर सुद्धा का कुणास ठाऊक अनेक जण वाटतं की हे उत्तर बरोबर असेल, आणि अनेक वेळा तेच उत्तर बरोबर असतं. थोडक्यात एखादा प्रश्न वाचल्यानंतर चार पर्यायापैकी कोणतं उत्तर आपल्याला पहिल्यांदा बरोबर वाटतं तेच शेवटपर्यंत बरोबर असण्याची शक्यता जास्त असते. आणि ते इंट्युशन. नाव ह्या 5 क्वालिटी ज्या आहेत तर त्या एकदम 25 डिसेंबरला वापरून चालत नाही. त्याचा तुम्हाला सराव करताना ह्या सगळ्या कौशल्याचा वापर करून त्याचं कॅलिब्रेशन करता आलं पाहिजे. मी आता 100 प्रश्न सोडवले तर 100 पैकी अभ्यासामुळे किती बरोबर आले, पाठीमागच्या ज्ञानाच्या सहाय्याने किती जमले, किंवा एलिमिनेशनमुळे मी किती बरोबर सोडवू शकलो, किंवा तर्कामुळे कुठले आले, किंवा मला वाटते म्हणून किती आले असे. आणि मग हे एका बाजूला उत्तर शोधण्याचं झालं तर दुसऱ्या बाजूला आपल्या निगेटिव्ह मार्किंगमुळे उत्तर चुकण्याची शक्यता असणारे ही 5 कारणं आहेत. आता अभ्यास न झाल्यामुळे उत्तर येणारच नाही. सो आय थिंक दिस इज द बेस्ट रिझन इफ यू आर नॉट एबल टू फाइंड द आन्सर, इफ यू आर नॉट स्टडीड. पण तुमचं उत्तर ह्या खालच्या चारीमुळे चुकून चालत नाही. तर सिली मिस्टेक. सिली मिस्टेक मध्ये सगळ्यात महत्वाचं काय येतं? प्रश्न नीट आणि पूर्ण वाचत नाही. अर्धवट प्रश्न वाचायचा आणि त्याच्यातनं मग ते उत्तर आपण आता एक मी इथं वाचून दाखवतो. 18 ऑगस्टच्या परीक्षेतला एक प्रश्न आहे. तर त्यातला त्यांनी तो एक प्रश्न ह्याच्यात दिलाय, मराठी भाषेमध्ये एक म्हण दिलेलं आहे. अरसिकेसु कवित्व निवेदनय, या म्हणीचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे? आणि मग त्यातलं पहिलं दिले, अरसिक माणसाला काव्य वाचून दाखवणं व्यर्थ. अरसिक माणूस कवित्व करू शकत नाही. अरसिक माणसाला कवितेचा अर्थ समजत नाही. अरसिक माणसाला कवितेचं निवेदन जमत नाही. मग आता होते काय याच्यात? अरसिकेसु कवित्व निवेदन आहे. मग बरीच पोरं काय आता तर निवेदन आहे म्हणजे निवेदन आले, मग अर्थामध्ये ते निवेदन चौथ्या पहिल्याला आहे. मग ते बाकीचे लक्ष न देता त्या निवेदन जमत नाही असं करून ते उत्तर देतात आणि ते चुकतं. आणि सो दिस इज वन ऑफ द सिली मिस्टेक. आणि खरं जे आहे तर ते ही म्हण कशाची, गाढवा पुढं वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता याच्या संदर्भातला आहे.
किंवा पालत्या घड्यावर पाणी ज्याला आपण म्हणतो तसं, ती त्याची समानार्थी म्हण आहे. आणि मग हा असा सांगायचा उद्देश काय आहे की आपली परीक्षेतले प्रश्नाची काठिण्य पातळी ही तशी सोपी नाही. आणि तसं जर बघायला गेलं तर ते बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने पेपराची रचना केलेली आहे. मग ते मराठी असू दे किंवा अगदी इतिहास असू दे, भूगोल असू दे, राज्यघटना. आता त्या 18 परीक्षेमध्ये काय म्हणतात त्याला, ते अर्थव्यवस्थेवरती सामान्य ज्ञानात 12 प्रश्न त्यांनी विचारले होते. तर आणि इतिहास भूगोलवरती 3-3च प्रश्न होते. तर हे असं आहे सिली मिस्टेक. द प्रॉब्लेम ऑफ कॉम्प्रिहेंडिंग. तर कॉम्प्रिहेंडिंगचा अर्थ काय की प्रश्नाचा रोख समजावून घेणं, त्याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याकडे ती प्रशासकीय पद्धतीची विचार करण्याची क्षमता असणे. सो ब्युरोक्रॅटिक द थॉट प्रोसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणजे कसं असतं की अधिकाऱ्याला काम करताना अनेक समस्या हाताळायच्या असतात, विविधता प्रचंड असते. आणि लोक त्यांच्याकडे आले की स्वतःचं रडगाणं एवढं दीर्घ सांगत बसतात की बऱ्याच वेळा त्यातले एक दोनच मुद्दे महत्वाचे, की एक दोनच पॉइंट उत्तर शोधायसाठी महत्वाचे असतात, बाकीची गरज असत नाही. आणि मग त्यामुळं आपली ही जी निर्णय क्षमता आहे त्या कॉम्प्रिहेंडिंग मधनं येते. त्यानंतर ओव्हरलुकिंग, ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा काही जणांचा असतो. तर हे सगळं टाळलं पाहिजे. म्हणजे 2, 3, 4, 5 टाळलं पाहिजे. आय वोंट से एक टाळा. एक जर टाळायच्या ऐवजी जर एकचा जर वापर केला तर त्याचा इकडे तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे हे 5 साधनांचा वापर करायचा, 5 गोष्टी टाळायच्या. आणि त्यातनं मग आपल्याला माहिती सांगितलं तर ते सोडवायला आपल्याला बरोबर होऊन जाईल. मग आता आपण काय करूया, हा एक स्लाइड तुम्हाला दाखवली मी. दुसरी स्लाइड मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. तर ती आपल्या परीक्षेच्या संदर्भात एक मिनिट. मला वाटतं ही आपल्या आपल्या वेबसाईटवर दिसते का सगळ्यांना, सगळ्यांच्या स्क्रीनवरती दिसते का ही स्लाइड? हो सर, हो सर, दिसते. दिसते. हा. तर हे आपले ते एकंदरीत सामाजिक न्याय खात्याशी संबंधित विविध रिक्त पदांच्या ज्या जागा आल्या होत्या त्याच्याबद्दलची माहिती आहे. मग आता त्याच्यातलं साधारणपणे ही परीक्षेची शेवटची खालची जी आहे ती समाज कल्याण अधिकारीची ती 18 ऑगस्टला झाली. आता ह्या वरच्या पदांची परीक्षा आता 25 डिसेंबरला होते. आणि ही जी 18 आहे तर त्याची सुद्धा परीक्षा व्हायची आहे अजूनही. ती घेतली जाईल. आणि मग त्यातलं एकंदरीत बाकीची सगळी माहिती इथे दिलेली आहे. यू कॅन जस्ट आता आपल्याला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व तत्सम आपल्या अभ्यासक्रमातले हे 4 महत्वाचे घटक आहेत. भाषामध्ये मराठी आणि इंग्रजी, समाज कल्याण, सामान्य अध्ययन आणि बुद्धिमापन. मग आता ते 18 ऑगस्टच्या परीक्षेतले जे मार्क होते, प्रश्न होते 10, 30, 40, 20. आता हे 15 ते 20, 40 ते 60, 20, 25, 10, 15 असू शकतात. आणि मग हे 40 ते 60 प्रश्न जे आहेत हे समाज कल्याण अध्ययन, म्हणजे दिस इज रिलेटेड टू द सोशल स्टडीज, सोशल डेव्हलपमेंट स्टडीज. सायकॉलॉजी आहे, सोशल जस्टिस ऍडमिनिस्ट्रेशन आहे. दिस इज रिलेटेड टू सोशल प्रॉब्लेम फेस बाय आवर कंट्री. देन समाजकार्य हे शास्त्र जे आहे तर त्याच्यामध्ये सोशलॉजी, इकॉनॉमिक्स आणि सायकॉलॉजीच्या कुठल्या संकल्पना आणि कायदे कुठले वापरले त्याच्या मूलभूत संशोधन. सामान्य अध्ययनामध्ये इतिहास, ग्रामीण समाजाच्या वैशिष्ट्यामध्ये हे टॉपिक आहे. भूगोल व लोकसमुदायावरती प्रश्न आहेत. राज्यव्यवस्था, शासन आणि पॉलिटीवरचे. मानवी अधिकारावरती जवळ इथे दिलेली संख्या 10 युगांची आहे. म्हणजे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन, स्टेट ह्युमन राईट्स कमिशन किंवा नॅशनल शेड्यूल्ड कास्ट कमिशन, त्यांचं स्टेट शेड्यूल्ड कास्ट, नॅशनल शेड्यूल्ड ट्राईब, त्यांचं स्टेट ओबीसी, ह्या सगळ्याबद्दलचे. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था. त्याच्यानंतर सामान्य विज्ञानावरती सुद्धा प्रश्न होते. आणि चालू घडामोडी असा टॉपिक वेगळा दिला नाही, पण ते सामान्य विज्ञानात त्यांनी ते लिहिलेलं. आणि 18 ऑगस्टच्या परीक्षेत याच्यावर सुद्धा बरेच प्रश्न होते.
आणि बुद्धिमापनावरती आय डोंट थिंक ते 20 पर्यंत जातील. पण बाकी आणि मग हे बाकीचे जे टॉपिक दिले आहेत हे पूर्वीच्या परीक्षेतले आहेत. आता हे का टॉपिक दिलेत, तर याच्यावर आधारित एमपीएससीचे आतापर्यंत जवळजवळ एक 20 ते 25 पेपर्स वेबसाईटवरती मिळतील तुम्हाला. आणि त्या सगळ्यांचं संकलन करून आपल्याला इथे असे 2009, 10, 12, 13 या ज्या काही परीक्षा झाल्या सहाय्यक आयुक्तासाठी, तर त्यातले हे समाज कल्याणावरती काय प्रश्न होते, सामान्य ज्ञानावरती काय होते, आणि बुद्धिमापन विषयक आणि इतर ह्याच्याबद्दल तर असे 20 टॉपिक दिलेत. आणि त्या 20 टॉपिकवरच्या प्रश्नांचं सगळं संकलन आहे. मग आता समाजशास्त्राचे आद्यजनक तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती आहे ऑगस्ट कांट. मग यू शुड नो अबाउट एम आय डरकॅम. तर एम आय डरकॅमची संकल्पना काय, सुसाईड. त्यांनी 3 प्रकारच्या सुसाईडचं सांगितलं होतं. त्यानंतर हर्बर्ट स्पेन्सर त्यांनी मांडलेली संकल्पना कुठली, तर आपल्या भारतीय राज्यघटनेच्या प्रिएम्बल मध्ये सेक्युलरिझम किंवा ज्याला आपण म्हणतो ना धर्मनिरपेक्षता, ते हर्बर्ट स्पेन्सरचे आहे. आणि मॅक्स वेबर, वी नो दॅट ही हॅज कम आउट विथ द इज नोन एज द फादर ऑफ ब्युरोक्रेसी. तर नोकरशाहीचा जनक म्हणून मॅक्स वेबरला म्हटलं जातं, जर्मनीतला होता. मग असं थोडं जर तुम्ही करत गेला तर हे जे दिलेलं आहे इट्स अवेलेबल फ्रीली ऑन आवर वेबसाईट. आणि त्यातले हे प्रत्येकाचे दिन करू शकता. त्यानंतर मानव हा समाजशील प्राणी आहे, मॅन इज अ सोशल अॅनिमल, असा अरिस्टॉटल म्हणाला होता. मग का ते रुसो, त्यानंतर हॉब्स, लॉक यांनी सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी मांडली होती. ती नेमकी काय? कार्ल मार्क्सनी सरप्लस व्हॅल्यू मांडली होती. त्यानंतर किंग्सले डेव्हिस आहे, ही हॅज ऑल्सो डन लॉट ऑफ थिंग्स रिलेटेड टू सेक्युलरिझम. अल्बर्ट स्पेन्सरचा अजून एक महत्वाचं, त्यांनी तो डार्विननं जो प्राण्यांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला, त्यांनी हर्बर्ट स्पेन्सरनी तो समाजासाठी आणला. सो हर्बर्ट स्पेन्सर इज ऑल्सो नोन ॲज अ फादर ऑफ अ सोशल डार्विनिझम. म्हणजे एक असा आदिवासी समाजातनं आधुनिक समाज कसा उत्क्रांत होतो, तर त्याला त्यांनी डार्विनच्या त्या म्हणजे काय म्हणतात त्याला ते डार्विनचा जो उत्क्रांती सिद्धांत आहे त्याचा वापर केला. नैसर्गिक निवड नॅचरल सिलेक्शन थिअरी याच्याबद्दल. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं कुटुंबी सामाजिक संस्था असून निश्चित मानवी गरजा होत्या, ते मॅकॉरन पेजनी सांगितलं होतं. म्यात यांचं बाकीच्यांचं काय काम, मग अशी मी C.H. फुले त्यानंतर जॉर्ज हर्बर्ट मीड यांच्याबद्दल म्हटलं होतं. मग ह्या ऑथॉरिटीचे जे प्रकार आहेत, आणि म्हणजे साधारणपणे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा कुठला प्रश्न असेल तर त्याच्याशी संबंधित मॅक्स वेबर आहे. किंवा बाकीचे सुद्धा असे बरेच लोक जीवन गेलेत म्हणजे प्रशासनातली. म्हणजे आता वुड्रो विल्सन यांनी प्रशासन आणि व्यवस्थापन या दोघांची सांगड घातली, आणि तो नंतर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष सुद्धा होता. आणि मग ते वुड्रो विल्सन इज ऑल्सो नोन एज अ फादर ऑफ हू इंट्रोड्यूस मॅनेजमेंट इन ऍडमिनिस्ट्रेशन. तर प्रशासनामध्ये व्यवस्थापन कौशल्याचा वापर करून प्रशासन गतिशीलता जर आणायची झाली तर ती वुड्रो विल्सनची संकल्पना होती, असं वगैरे तुम्ही बघू शकता. त्यानंतर आधुनिक समाजशास्त्र सामाजिक मानसशास्त्राच्या भरीव योगदान स्वसमाज हे चार्ल्स हटन कुलेने मांडलं होतं. आणि सेल्फ आणि सोसायटी हे C.H. कुलेनी जी मानताना ज्याला आपण ईद, इगो आणि सुपर इगो ह्या ज्या 3 संकल्पना सिग्मंड फ्रॉइडच्या होत्या, त्या त्यांनी इकडे जास्त वापरल्या होत्या. मग त्या नेमका काय त्याच्याबद्दल. त्यानंतर प्रत्येकाच्या बद्दल थोडक्यात आता जात हा बंदिस्त वर्ग आहे, हे आंबेडकरांचे विचार होते. त्यांच्या जोडाजुळा म्हणून सुद्धा प्रश्न आले. नाव जस्ट रिमेंबर, हे सगळे प्रश्न एमपीएससीच्या परीक्षेत आलेले आहेत. आणि हेच जर समजा मी करत गेलो तर याच्यातनं मला बराच फायदा होऊ शकतो. आणि यातनं मग थोडंफार म्हणजे आता बघा वेस्टर्नायझेशन, सामाजिकरणातील महत्वाचा गुणधर्म म्हणजे काय. तर आता याच्यात कसं झालंय की ह्याच्यात पश्चिमीकरणाची जी संकल्पना आहे ती परत यांनीच मांडलेली आहे. कोणी, योगेंद्र सिंगनी आणि M.N. श्रीनिवास या दोघांनी खूप चांगली विकसित केलेली आहे. आणि पाश्चात्यकरणाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय असेल तर ते पाश्चिमात्य संस्कृतीचं आकर्षण असल्यामुळं इतर संस्कृतीनं तिचं केलेलं अनुकरण. तर पाश्चात्यकरण जर समजा ते सामाजिक पातळीवरती झालं, त्या समुदाय पातळीवरती झालं, तर समाजाला ते हितकारक असतं. कारण इट ऑलवेज प्रमोट्स ह्युमॅनिझम. पण जर समजा वैयक्तिक पातळीवरती जर पाश्चात्यकरण झालं तर त्यातनं ह्युमॅनिझम येत नाही. अँड दॅट इज ऑलवेज डेट्रिमेंटल टू द सोसायटी. तर वैयक्तिक पातळीवरचं पाश्चात्यकरण हे समाजाला घातक
तर सामूहिक पातळीवरचं सामाजिकरण समाजाला पूरक असतं आणि त्यात मानवहितवाद महत्वाचा. मग आता बाकीचं राष्ट्रहितवाद कशात आहे, जमातवाद म्हणजे काय, समाजवाद म्हणजे काय असं. आणि नेहमी आधुनिकीकरण जे असतं, तर त्याची संकल्पना जी एम श्रीनिवासनी मांडली ती काय, तर आधुनिकीकरण म्हणजे ती एक अशी सामाजिक प्रक्रिया असते जिला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे औद्योगिकरणाच्या सहाय्यानं जे समाजातल्या वेगवेगळ्या संस्थांच्या मध्ये जे बदल घडून येतात, तर मग मूल्य असतील, प्रमाणका असतील, बऱ्याच गोष्टी आहेत, तर त्यांच्याशी जुळवून घेण्याची क्षमता उमेदवारात किंवा नागरिकात निर्माण होते. आणि मग त्याला ते इट इज ऑलवेज व्हर्टिकल. सो मॉडर्न इज नेव्हर हॉरिझॉन्टल, इट इज ऑलवेज व्हर्टिकल. आणि त्याच्यामुळे ते उर्ध्वमुख असते. मग बहुसंस्कृतीवाद आहेत सध्या महत्वाचा, आणि दॅट इज कन्सिडर इसेन्स ऑफ इंडियन डेमोक्रेसी. मग हे सगळं जर तुम्ही बघत गेला, तर हा पहिला टॉपिक जो आपला आहे, तर त्याच्यामध्ये असे काही प्रश्न येऊन गेले ते इथे दिले समाजकार्याचे, इतिहास आणि तत्वज्ञानाबद्दल. आणि तुम्ही बघा आता 18 वर्ष परीक्षेत बघितला, त्यातले बरेच प्रश्न तुम्हाला तिथे दिसतील. किंवा हु इज द फादर ऑफ डेव्हलपमेंटल इकॉनॉमी, तर प्राध्यापक AC पिग्यू. आणि मग त्याच्यानुसार त्या पिगूच्या कल्याणकारी अर्थशास्त्राला म्हणजे काय म्हणतात पुढे न्यायचं काम बऱ्याच जणांनी केलं. आणि त्याच्यातला आपला माणूस म्हणजे त्यांनी भारतानं जो गुंतवणूक केली पाहिजे ती शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात जर जास्त केली, तर त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला जास्त फायदा होणार. आणि ते डॉक्टर अमर्त्य सेन. आणि नंतर मग आता सध्याच्या सरकारचं जे आर्थिक धोरण आहे ते आपलं उलट आहे. म्हणजे काय, की गुंतवणूक ही वर्ण झाली पाहिजे, म्हणजे अडाणी किंवा अंबानीची गुंतवणूक झाली पाहिजे. आणि मग तीच लोक काहीतरी जॉब निर्माण करतील, त्या संपत्तीचं काय म्हणतात त्याला ते खाली विसरण होईल असं मानलं जातं, फिल्ट्रेशन. आणि ते चुकीचं आहे. आणि दिस पर्टिक्युलर philosophy of the present government has been designed by, again, one of the famous economists and a classmate of डॉक्टर अमर्त्य सेन, ज्यांना आपण जगदीश भगवती या नावाने ओळखतो. तर सध्या आपल्या देशामध्ये विकासाची द्वंद्व जे आहे, तर ते दोन पक्षांचं आहे. काँग्रेसचं जे आहे ते अमर्त्य सेनच्या पॉलिसीवरती, आणि जे भाजपचं किंवा NDAचं जे आहे ते जगदीश भगवतीच्या. आणि जगदीश भगवतीची पॉलिसी इन्व्हेस्ट अ लॉट इन इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे आता अनेक ठिकाणी आपल्याला म्हणजे समृद्धी महामार्ग जो बांधला गेला, त्याचा सामान्य जनतेला किती फायदा आणि इतरांना किती. किंवा आता आपल्याकडे वंदे भारत सुरू झालं, त्या वंदे भारतचा फायदा कुणाला जास्त होतो. आणि मग ती द बेनिफिट टू द मॅक्झिमम इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅन बेनिफिट ऑफ सम मिनिमम किंवा सम सेक्शन ऑफ द सोसायटी. आणि मग हे सगळं एकंदरीत सी इट्स नॉट लाईक दॅट की मुलाखतीत असे प्रश्न आले, सरकारवरती टीकाच करायला पाहिजे की सरकारची बाजू घ्यायला पाहिजे, असं नाही. सो हिअर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट यू हॅव टू लर्न टू थिंक. आणि तुमचा थॉट जो असेल इट हॅज टू बी पॉझिटिव्ह, बॅलन्स्ड अँड कन्स्ट्रक्टिव्ह, अँड विच विल हॅव द युटिलिटेरियन व्हॅल्यू. तर सध्या प्रशासकाकडं सगळ्यात महत्वाचं वैचारिक क्षमता कुठली पाहिजे, उपयुक्ततावाद. मी जो निर्णय घेणार त्याचा महत्तम लोकांना फायदा होईल हाच दृष्टिकोन ठेवून जर समजा आपला विचार करायची कुवत असेल प्रत्येक गोष्टीतली, तर त्याचा ह्याच्या प्रश्नांची उत्तर काढायला सोपा जातो. आता हे साधारणपणे यातले जे जास्त प्रश्न जे आहेत निवासी संस्थांचा विकास आणि त्याच्यातला जो भाग आहे, त्या निवासी संस्थातील विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास किंवा सामाजिकरण, मग त्यातल्या ज्या ह्या आहेत संकल्पना ह्या इथे दिलेल्या आहेत. किंवा बुद्धीचे सामाजिक बुद्धी, अमूर्त बुद्धी असे प्रकार त्यात थॉर्नडाईकने मांडले होते. व्यक्तिगत विकासातील 8 पेज प्रसंगयुक्त मनोसामाजिक सिद्धांत एरिक एरिक्सनचा, त्यानंतर सायको अनालिसिस सिगमंड फ्रॉइडचा. तर हे साधारणपणे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सो यू जस्ट कॅन गो थ्रू दिस. आता रिव्हिजन सुद्धा तुमचं होईल. की हार्बर्ट स्पेन्सरनी ग्रेटर हॅपीनेसची संकल्पना मांडली, आणि त्याचाच वापर तुम्हाला माहिती असेल की भूताननं केला. आणि त्यांनी ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स इन्स्टेड ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स त्यातला भर दिला, आणि आता अलीकडे त्याच्यावरती जास्त भर दिला ना. तो असं हे सगळं मानसशास्त्राबद्दलची माहिती असलेले 14 प्रश्न आहेत. भारतीय सामाजिक समस्या आणि उपयोजना त्याच्यावरचे काही प्रश्न आहेत. आणि कुठल्या समस्या महत्वाच्या काय त्याच्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. त्यानंतर त्याच्यावरचे सरकारची उपाययोजना जी आहे ती एक दिलेली आहे.
त्याच्यानंतर जर कन्सेप्ट चांगले असतील ना तर हे याच्यावरती आपल्याला उत्तरे काढायला सोपं जातं. आणि हे आयोगानं विचारले गेलेले प्रश्न आहेत. आता समाज कल्याण प्रशासन धोरणे शासकीय व अशासकीय संघटनांचे कार्यक्रम व सेवा, आणि मग त्यात नेमकं काय आहे, कसे प्रश्न विचारले गेले होते त्याच्याबद्दलची माहिती, उत्तर बोल्ड करून दिलेले आहेत. So you can take a notebook, you can write down the point in the question आणि त्याच्या आन्सरचा पॉईंट बनवून गेला जोड्या जोड्यासाठी तुमचं बरंच होऊ शकतं. म्हणजे आता इथे आर्थिक शिस्त व सुयोग्य नियंत्रण येण्याच्या दृष्टीने सर्व विभागामध्ये संगणकीय ही जी काही बीडीएस सिस्टीम विकसित केलेली आहे. मग ते व्हॉट इज द बीडीएस, तर बजेट डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. आणि त्यातून मग आता प्रत्येक क्षेत्रासाठी योग्य ते पैसे दिले जातात. आता हे सामाजिक सुरक्षा कायदे, मग ह्याच्यात पीसीआर, पीओए, बालकामगार, म्हणजे आता नागरिक सुरक्षा कायदा महत्वाचा आहे. 55ला पहिला आला, मग त्याच्यात बदल होऊन काय करण्यात आलं आपल्याकडे, नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट आला, म्हणजे प्रतिबंधात्मक कायदा. त्याच्यातनं मग आपल्याकडे तो ज्याला आपण म्हणतो की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा, अट्रॉसिटी प्रोहिबिशन ऍक्ट आला. आणि मग त्याच्यात आता बरेच असे बदल होत गेले, मग ते विचारलं जाईल. महिलांच्या बद्दलचे कायदे, कामगाराबद्दलचे कायदे, हे सगळं जे आहे, तर इथं द लिस्ट दिलेलं आहे. अँड डेफिनेटली दिस विल बी युजफुल टू यू. अँड देन सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिका आणि स्वयंसेवी योगदान. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं 14 वर्ष परीक्षेमध्ये एक प्रश्न दिला त्यांनी, आधुनिकीकरण सिद्धांताच्या प्रक्रियेचा क्रम लावा. आणि हे आधुनिकीकरणाची सिद्धांत हा मग सांगितल्याप्रमाणे योगेंद्र सिंग, एस सी दुबे, डॉक्टर एम एन श्रीनिवास या तिघांनी भारतात विकसित केला आणि त्याचे टप्पे सांगितले. आणि मग हे आधुनिकीकरण अगेन इज बेस्ड ऑन दॅट हार्बर्ट स्पेन्सरचं सोशल डार्विनिझम. सोशल डार्विनिझम बेस्ड ऑन चार्ल्स डार्विनचं नॅचरल सिलेक्शन. आणि मग त्यात त्यांनी दिलेलं की पहिलं असे 4 टप्पे दिलेत: सर्वसामान्य उत्पादन व मोठ्या प्रमाणात वापर, त्यानंतर तांत्रिक परिपक्वता आणि अनुकरण, पारंपरिक वैचारिकता आणि प्रागतिक विचारधारा. आणि त्यात पहिलं काय, दुसरं काय, तिसरं काय असं विचारलं होतं. आणि मग अशी तुम्ही जर व्याख्या ऐकली असाल सर्वसमावेशक, तर मॉडर्नायझेशन द प्रोसेस ऑफ अडॅप्टेशन वेअर यूज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी along with what you call the industrialization, mechanization, division of labor, and then method of factory production is used. आणि मग त्याच्यातनं जे काही प्रगती होते त्याचा लाभ सर्वांच्यापर्यंत पोहोचवायचा झाला तर डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित झालं पाहिजे. आणि मग त्यामुळे इथे दिलेल्याप्रमाणे पारंपरिक वैचारिकता असते, तर त्यात प्रगल्भता आली की आपण मग ती म्हणजे जे काही औद्योगिकरण युरोपमध्ये झालं, तर ते प्रागतिक म्हणजे पारंपरिक विचारसरणीच्या विरोधातलं होतं. आणि मग ते विचारातनं बदल हा मग काय झाला की टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आणि त्याच्यातनं मग फॅक्टरी पद्धतीचा वापर करून उत्पादन वाढलं. आणि ह्या वाढलेल्या उत्पादनाच्या डिस्ट्रीब्युशनची जुळवून घेताना जे बऱ्याच गोष्टी झाल्या त्याच्यात. आता याच्यात त्यांनी अजून एक संकल्पना दिली आहे, दुय्यम आधुनिकीकरण म्हणजे काय. तर आधुनिकीकरणाचे 2 प्रकार. प्राथमिक आधुनिकीकरण हे युरोपमध्ये झालं सगळ्यात अगोदर, ते इंग्लंडमध्ये झालं म्हटलं जातं, नंतर जर्मनी, फ्रान्स, देन इट स्प्रेड टू US, देन टू जपान लाईकवाईज. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर जगात जी सगळी स्वतंत्र राष्ट्र झाली त्यांनी स्वतःच्या राष्ट्राचा विकास करण्यासाठी या युरोपीय किंवा अमेरिकेतल्या मॉडर्नायझेशन मॉडेलचा जो वापर केला, तर ते अनुकरण होतं. आणि दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज अ सेकंडरी मॉडर्नायझेशन. म्हणजे आधुनिकीकरण मगाशी जसं बोललो, ते अनुकरणाचं पाश्चात्य जसं अनुकरण आहे, तसं आधुनिकीकरण सुद्धा जर दुय्यम प्रकारचं असेल ते अनुकरणात्मक असतं. आणि प्राथमिक हे मगाशी आपण जे बघितलं त्या अनेक घटकांचा प्रभाव असतो त्याच्यामध्ये. हम्म. त्यात बरेच प्रश्न त्या काळातल्या परीक्षेत रिपीट झालेले आहेत. तर 2017 मध्ये सुद्धा एक आपली सामाजिक सहाय्यक आयुक्ताची परीक्षा झाली होती, दॅट ऑल्सो यू कॅन रीड. हिस्ट्री मधले असे प्रश्न आले होते. तर हिस्ट्रीत 3च प्रश्न होते, आपल्याकडे काही जास्त असणार आले तर 2-3च येतील. आणि एवढे जरी प्रश्न व्यवस्थित केला तर रिपीट होतील असं नाही. कारण मी बघितलं आता हे जे काही प्रश्न इतिहासातले 3 प्रश्न 18 वर्ष परीक्षेत आले आहेत, ते MPSCच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये त्यातला फक्त एकच प्रश्न होता. आणि तो म्हणजे लोकमान टिळकांचं
काय म्हणतात त्याला ते, वकिली पत्र घेणारं कोण होतं, असा तो प्रश्न होता. आणि ते प्रश्न वाचून दाखवतो तुम्हाला, ते लक्षात येईल की होम रूल लीगच्या अधिवेशनात ठरल्याप्रमाणे हिंदी स्वराज्याची बाजू मांडण्यासाठी लोकमान्य टिळकांनी 1 जुलै 1917 साली इंग्लंडला पाठवल्याच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व त्यांचे जे वकील होते जोसेफ बाप्टिस्टा. कारण टिळकांनी व्हॅलेंटिन चिरोलच्या विरोधात, कारण टिळकांना तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हटलं होतं. आणि काही झालं तर टिळक हे सनातनी होते, आणि तेली तांबोळी म्हणजे खालच्या दर्जाची लोक, त्यांचा मी पुढारी नसून संपूर्ण भारतीय लोकांचा पुढारी आहे. आणि यानुसार ते प्रूफ आहे माझ्याकडं, म्हणून त्यांनी लंडनच्या कोर्टात तो खटला दाखल केला होता. आणि त्याच्या म्हणजे त्याचं म्हणजे टिळकांची वकिली किंवा टिळकांची बाजू मांडण्यासाठी सुद्धा जोसेफ बाप्टिस्टा जायचे. आणि त्याच्याबरोबर हे स्वराज्यासाठी सुद्धा होतं. आता सध्या काय झालं माहिती आहे, आपल्या देशात जसं सांस्कृतिकरणाची संकल्पना डॉक्टर एम. एन. श्रीनिवास, योगेंद्र सिंग अशी दुबेंनी मांडली आणि पुढं नेली, तसं शुद्रीकरणाची संकल्पना, म्हणजे सध्या ब्राह्मणीकरणापेक्षा ब्राह्मण लोक सुद्धा शूद्रांचं अनुकरण करतात. मग आता इथे कुणावरती टीका का असा प्रकार नाही आहे, पण वस्तुस्थिती जर बघितली तर जो कास्ट पिरॅमिड जो होता तो आता उलटा झालेला आहे. आणि मग ब्राह्मण जे आहे, तर त्यांची फिलॉसॉफी सुरुवातीपासून कशी होती की काय ते गांधीजींचं म्हणणं असायचं ना, सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. तर ब्राह्मणांचं नेहमी हाय थिंकिंग हाय लिव्हिंग असायचं. गांधीजींनी शूद्रांची सिंपल विचार राहणी आणि ब्राह्मणांची उच्च विचारसरणी यांचं एकत्रीकरण करून माणूस कसा असायला पाहिजे किंवा माणसाचं व्यक्तिमत्व कसं असायला पाहिजे, जीवन कसं असायला पाहिजे ते सांगितलं. पण आलता सध्या आपल्याला उलट दिसतं. म्हणजे उलट म्हणजे काय की हाय लिव्हिंग जे आहे, तर त्याचं अनुकरण करणारी बरीच लोक आहेत, आणि सिम्पल लिव्हिंगकडे दुर्लक्ष होतं. आणि हाय थिंकिंग आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. आणि सगळे सिम्पल थिंकिंग याच्यापेक्षा सेल्फ थिंकिंग जे स्वतःला उपयोगी ठरू शकतं असंच, आणि मग त्या सुद्धा स्वतःच्या जातीला, स्वतःच्या कुटुंबाला किंवा स्वतःच्या जमातीला उपयुक्त ठरू शकेल अशाच गोष्टीवरती भर द्यायचा. आणि त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की खरंच सध्या भारतामध्ये एम. एन. श्रीनिवासने सांगितलेलं सांस्कृतिकरण स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या 30-40 वर्षात ही प्रक्रिया सुरू झाली. पण जसं आपल्याकडं RSS आणि इतर काही सनातन्यांचं प्राबल्य समाजात वाढायला लागलं, तर ते शुद्रीकरण म्हणजे काय की समाजातल्या सर्व घटकामध्ये आपल्याला मान्यता मिळावी म्हणून त्यांच्या पद्धतीनं किंवा त्यांच्या दृष्टीनं त्यांना समजेल असं वागणं. आता कदाचित ते चांगले की वाईट दॅट कॅन बी रिलेटिव्ह. आणि मग अशा ह्याच्यातनं यू कॅन जस्ट अंडरस्टँड दीज आर द सर्टन डिफरंट सोशल प्रोसेसेस विच आर हॅपनिंग ॲट अ टाइम इन आवर कंट्री. आणि त्यामुळेच बऱ्याच वेळेला आपल्याकडे राजकारण असू दे, अर्थकारण असू दे, धर्मकारण असू दे किंवा महिलांच्या संबंधितले दृष्टिकोन असू दे, या सगळ्याच्या बाबतीत आपल्याकडे बऱ्यापैकी टर्मॉईल आहे. आणि आपला समाज एका वेगळ्या सामाजिक संक्रमणातून, वेदर इट इज अ गुड ऑर बॅड, सो दॅट विल बी डिपेंड ऑन हाऊ द पब्लिक विल रिस्पॉन्ड टू इट. आणि मग ते लोकांची त्यासाठी प्रतिक्रियेपेक्षा प्रतिसाद महत्वाचा असतो. आणि प्रशासनाचं तेच एक महत्वाचं कारण आहे. म्हणजे आता मार्कडवाडीचं जे होतं, तर त्याला प्रशासनाला काही करायचं नव्हतं. ते करतात ते करू द्यायचं, आणि असं कुठे लिहिलेलं नाही की नाहीतर आता आता आपल्याकडे बघा सर्व विद्यापीठामध्ये त्या अभिमत न्यायालय चाललीच जातात ना. काही लोकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की म्हणजे आता आपल्या सर्वोच्च जे एक सरन्यायाधीश निवृत्त मार्कंडेय काटजू, त्यांची कपिल सिब्बलनी मुलाखत घेतली आणि त्यावेळेला सांगितलं त्यांनी की आता हे चंद्रचूड जे रिटायर झालेले सरन्यायाधीश आहेत, तर त्यांनी सर्वोच्च पदावरती घटनेतल्या बसून घटनेतल्या म्हणजे आपले राहुल गांधीजी सांगतात ना, भारतीय राज्यघटना खतरे में है, ते खतऱ्यात आणायचं सगळ्यात महत्वाचं योगदान जे आहे ते चंद्रचूडनी जास्त दिलेलं आहे. त्या आताच्या निवडणुकीत जो राजीव कुमारनं केलेला घोटाळा, त्यामुळं बऱ्याच वेळेला जे आपण म्हणतो की देशात जी गद्दाराची जी उपमा दिली जाते, तर देशाचे खरे गद्दार तर हे दोनच, चंद्रचूड आणि राजीव कुमार. आणि त्यांच्या म्हणजे त्यांनी नेमकं जे केलं तर ते ओळखून घेऊन देशातली लोकशाही टिकवायची असेल, तर बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला समाजातला जो अवेअरनेस, लोक खूप जागरूक आहेत
संवेदनशील सुद्धा आहेत, अवेअरनेस सुद्धा भरपूर वाढला. पण नुसतं हे अवेअरनेस किंवा ज्याला काय नाही जागरूकता वाढून चालणार नाही. तर त्यामुळे जी निर्माण झालेली परिस्थिती आहे, तर ती बदलायची झाली तर एका विशिष्ट पद्धतीनं तिला प्रतिसाद दिला पाहिजे. आणि तो देताना मग आता आपल्याकडे बघा लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये निर्भय बनो आंदोलन सुरू होतं. तर आता राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात सुद्धा असे आपल्याला प्रवाह निर्माण झालेले दिसतात. आणि जनरली सोशल मीडियातल्या किंवा जे युट्यूबर आहेत, तर त्या लोकांनी सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये अ, गोदी मीडियाकडनं केला जाणारा बुद्धिभेद त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत. तर असं आपल्याकडं समांतर प्रवाह ज्याला म्हणतो त्याची क्लिष्टता वाढत चाललेली आहे. आणि मग अशातनं तरुणांच्या पुढे किंवा समाजापुढे एक जे काही आपण म्हणू शकतो की संभ्रमावस्था निर्माण झालेली असते, ती कमी करायची झाली तर आय थिंक की दुर्बल घटकांचं सक्षमी करणारं सगळ्यात महत्वाचं मेडिकल कॉलेजचं साधन सध्या समाजात ते सामाजिक न्यायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही लोक त्या त्या खात्यामध्ये अधिकारी म्हणून जाता, तर त्यावेळेला दिस इज माय रिस्पॉन्सिबिलिटी असं लक्षात घेऊनच तसा विचार केला पाहिजे. आणि बिलीव्ह मी हे सगळं सध्या म्हणजे अशा प्रकारचा विचार उमेदवार करू शकतो की नाही हे बघितलं जाते. म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल लास्ट टाइम्स ऑफ इंडियामध्ये आपल्या 1 डिसेंबरच्या राज्यसेवेत आलेल्या प्रश्नांच्या वरती टीका केलेली आहे की असले प्रश्न तुम्ही कसे काय विचारू शकता. सो दॅट इज अ अदर पार्ट. पण असे विचारले जातात आणि मग अशा वेळेला त्यातलं माझं जे उत्तर आहे ते वस्तुस्थिती दर्शक असलं पाहिजे. ते कुठलंही ज्याला आपण म्हणतो नाही बिनकामाचा विचार करणारे लोक आपल्याकडे सध्या खूप आहेत. समाजाला जो विचार दिला पाहिजे तो समाजाला उपयुक्त ठरणारा पाहिजे. म्हणजे टीव्हीवरती आपण बघतो वेगवेगळ्या चर्चा होतात आणि त्या चर्चेमध्ये असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे अकॅडमी घेऊनच बोलायचं आणि कृती शून्य. आणि त्याचा समाजासाठी फायदा काहीच नाही असं सध्या बऱ्याच पद्धती आपल्यामध्ये होताना दिसतं. आणि ते टाळायचं झालं तर आपण जो मी आता बोललो तशा पद्धतीचा विचार करायला आपल्याला जमलं पाहिजे. एनिवे, तर एकंदरीत बघा सांगायचं हे काय हेतू तर परीक्षेतले जे प्रश्न आहेत तर ते सध्या अगदी एमपीएससी पेपरमध्ये सुद्धा ते रूल बुक प्रश्न नाही आहेत. हे प्रश्न अतिशय डायनॅमिक आहेत. आणि असे डायनॅमिक प्रश्न ज्या वेळेला विचारले जातात तर त्यांची उत्तरं काढताना यू शुड बी ऑल्सो म्हणजे कन्सिडर इट्स वन ऑफ द ऑपॉर्च्युनिटी विच कॅन हेल्प मी टू इम्प्रूव्ह माय कपॅबिलिटी. असंच एक त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मग आता हे इतिहासातले बघितले आपण. त्यानंतर भूगोलावरचे सुद्धा प्रश्न असे विचारलेले आहेत. आणि आता तुम्हाला मी 3च प्रश्न भूगोलातले होते मग ते बघितले. तर हे इथले एवढे प्रश्न आहेत ते वाचले तरी सुद्धा आपल्याला फायदा होतो. आणि मग तुम्हाला सांगितलं राज्यसेवा मुख्य परीक्षेचे ते साधारण गेल्या 10 वर्षातले पेपर इडले आहेत तर 6,000 प्रश्न होतात. ते अतिशय जास्त काठीण्य पातळी मानतात ते सोडवलं ते आपोआप इकडली आपली चांगली तयारी होती. क्वालिटीवरचे सुद्धा असे प्रश्न दिलेत. तर असे एक जवळजवळ 60 पानांचं हे एक संकलन आहे दॅट विल डेफिनेटली हेल्प यू फाइंड आउट द आन्सर्स इन द कमिंग एक्झामिनेशन. तर मला आपल्याशी संवाद साधताना गेल्या 20 दिवसांची तयारी करायची आहे. तर त्या दृष्टिकोनाने एकच सांगायचं आहे की ही परीक्षा तशी अतिशय प्रवाही झालेली आहे. 18 वर्षीय पेपरवर मी सांगतो की आता कालचा झालेले जे 2 पेपर आहेत डिसेंबरच्या 1 तारखेला राज्यसेवेचे तर त्यातनं दिसून येतं की म्हणजे त्यांना असे काय म्हणतात पुस्तकी किडे नको आहेत. तर त्यांना विचार करणारे अधिकारी आणि ज्यांच्यामध्ये आपण मगाशी जी स्किल्स बघितले तशी कौशल्य असणारे उमेदवार. सो नॉट द ऍप्लिकंट बट दे नीड ऍस्पिरंट्स. आणि मी ऍस्पिरंट आहे हे सिद्ध करायचं झालं तर 25 डिसेंबर पर्यंत माझं मत आहे की एक 11,000 प्रश्न सोडवले आणि त्यातनं जे काही तुम्हाला माहिती मिळेल आणि त्यातनं जे कौशल्य प्रश्न सोडवताना विकसित होईल दॅट विल डेफिनेटली हेल्प यू लॉट. बर देन अगेन आय विश यू ऑल द बेस्ट. आणि अजून काही लागले की अजून काही जर प्रश्न असेल तर यू कॅन आस्क मी द क्वेश्चन. अदरवाइज विल स्टॉप हिअर. काय तुमच्या कुणाला काही प्रश्न विचार यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड आस्क मी द क्वेश्चन. बरं मला वाटतं की आपल्याला काही शंका नसतील.
सो आय विश यू ऑल द बेस्ट अँड थँक यू व्हेरी थँक्यू मच सर. विलिंग. थँक्यू सो मच सर. आपण थँक्यू सर. वेळ दिला. थँक्यू सो मच सर. आमच्या बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर झाल्या. ज्या हा, मनात दडपण होतं ते दडपण थोडं कमी आलं. कमी आपली ही नाही पीडीएफ. दडपण, आता ह्या परीक्षेचं दडपण तर घ्यायलाच नको पाहिजे. कारण तुम्हाला जे सांगितलं ना मी की राज्यसेवेला 3.5 लाख उमेदवार होते आणि इथे आपल्याकडे फक्त 10,000च आहेत. आता त्या दहा हम्म. हजार मध्ये 10,000 हे अर्जदार आहेत, ऍप्लिकेंट हम्म. आय एम टेलिंग यू. आणि हो. तुम्ही लोक आता इथं ह्या सेशनला जॉईन झाला म्हणजे यू आर ऍस्पिरंट. तर आय टेल यू द ऍस्पिरंट्स आर नॉट मोर दॅन 1,000. आणि त्या 1,000 मधनच तुमची कॉम्पिटिशन त्या 200 जणात असणार. आणि 200तल्या मुलाखतीतनं 40 जणांमध्ये येणार. सो ऍक्च्युली ज्यांनी ज्यांनी काय म्हणतात, 18 ऑगस्टची परीक्षा दिली किंवा 1 डिसेंबरची, किंवा मग सांगितलं ना त्या यावर्षी झालेल्या 15 परीक्षा, अर्थात त्या विविध खात्यातल्या होत्या पण ते पेपर बघितले आहेत, तर आपल्याला एक अप्रोच किंवा एक दृष्टिकोन येऊन जातो की परीक्षेला असं विचारलं जातं, मला असं करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर समजा केलं तर यू विल एन्जॉय द होल प्रोसेस. आणि 20 दिवस आहेत आणि इट्स अ मोर दॅन इनफ. रिमेंबर, माझी फिलॉसॉफी, व्हॉट इज द फिलॉसॉफी फॉर प्रिपेअरिंग फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, जेवढे मार्क तेवढे तास अभ्यास केला आणि तो 3 वेळा केला पुरेसा आहे. माझा ही मार्क आपले 200 तास आहेत, म्हणजे 200 मार्काची परीक्षा, 100 प्रश्न आणि एकाला प्रश्नाला 2 मार्क. तर 200 तास अभ्यासाची पुरेसा आहे. आणि आपल्याला जे 20 दिवस मिळतात त्या रोज 10 तास केले तर 200 तास होऊन जातो. अकॉर्डिंगली यू कॅन प्लॅन युअर थिंग. आणि मटेरियल उगेच आता इकडे ही पुस्तक वाचा ती पुस्तक वाचा असं करू नका. फक्त पेपर सोडवा. सोर्स मी सांगितलं, UGCच्या वेबसाईटला जा, आमच्या स्टडी सर्कलच्या वेबसाईटला जा, MPSCच्या वेबसाईटला जा. आणि अजून एक याच्यात मला सांगायचं, सध्या UPSCचे एक सदस्य असलेले दिनेश दासा, हे पूर्वी GPSCचे चेअरमन होते, गुजरात पब्लिक सर्व्हिस कमिशनचे. आणि हम्म. त्यांच्या काळात गुजरात पब्लिक सर्व्हिस कमिशननी परीक्षेच्या घेतल्या आणि जी भरती केली गेली, तर त्या सामाजिक न्याय खात्यामध्ये सगळ्यात जास्त भरती केली गेलेली आहे. आणि त्यांचे पेपर तिथे उपलब्ध आहेत. अर्थात ते दोन्ही भाषेत आहेत, गुजराती आणि इंग्लिशमध्ये. आणि आपला अभ्यासक्रम आणि तिथले आलेले इंग्लिशमधले प्रश्न, त्या दोघांची सांगड घालून जर लक्ष दिलं फायदा होऊ शकतो. KPSC म्हणजे अलीकडेच 2 महिन्यापूर्वी कर्नाटकमध्ये आपल्यासारखीच परीक्षा झाली, त्यांचा पेपर वेबसाईटवरती उपलब्ध आहे. यू कॅन सॉल्व दॅट पेपर. त्यानंतर तामिळनाडू सरकार सुद्धा, कारण तामिळनाडू सरकार काय करतं माहिती आहे, अगदी मंदिरातली पुजारी भरण्यासाठी सुद्धा स्पर्धा परीक्षा घेते. आणि त्यामुळे तिथं ते सोशल अवेअरनेस किंवा सोशल जस्टिसशी संबंधित सगळीच लोक खूप जागरूक आहेत. तर TNPSCच्या वेबसाईटला जाऊन त्यांचे काही हे पेपर बघा. सो ऑल दिस मटेरियल इज म्हणजे प्रचंड मटेरियल उपलब्ध आहे. आणि त्यातनं जाता जाता जर समजा तुम्हाला वाटलं की शासनाची वेबसाईट वाचायला पाहिजे, तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे कार्यक्रम अंदाजपत्रिका महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती दिले. आणि त्याच्या सामाजिक न्याय खात्याचे जी अंदाजपत्रिका आहे ती जवळजवळ 200 पानाची आहे. आणि त्यातले एक साधारण 20 ते 25 पानं तर आपल्याला आकडेवारी जास्त आहे, पण त्यांचे जे वेगवेगळे कार्यक्रम आणि हे सगळे तुम्हाला त्याच्यात मिळतात. आणि ते जरी व्यवस्थित केलं त्याचाही आपल्याला हे सामाजिक अध्ययन जे आहे त्याच्यासाठी बराच फायदा होणार. सो जस्ट डू दॅट अँड आय होप वी विल अगेन मीट फॉर द मॉक इंटरव्ह्यू सेशन्स. थँक यू व्हेरी मच. येस ऑल सर. द बेस्ट. थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. बाय. बाय. So this is